सुरुवातीला मी आपलं न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या तर्फे आपले हार्दिक स्वागत करतो. आज आपण एकदा 12वीचा घटक दुसरा पद्य रोज मातीत ही कविता आपल्याला आज बघायची आहे. कवितेचे कवयित्री आहे कल्पना दुधाळ. कल्पना दुधाळ यांचा परिचय सांगायचा म्हणजे त्या एक सामान्य कुटुंबात उच्च शिक्षित असूनही एक सामान्य स्त्रीसारख्या आपल्या घरामध्ये वावरणारी ही एक स्त्री आहे. कल्पना दुधाळ शेतीमध्ये काम करत असताना शेतीतला जो अनुभव आहे तो अनुभव आपल्या कवितांमध्ये मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या सीझर कर म्हणते माती या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे. काव्यसंग्रहाचं नाव सीझर कर म्हणते माती. माती आणि स्त्री यांचा एक अनोखा असा जो काही संबंध आहे तो संबंध या काव्यसंग्रहातून कवयित्री कल्पना दुधाळ व्यक्त करतात. त्यांच्या कवितेची वैशिष्ट्य जर आपण बघितली तर पहिल्यांदा सांगता येईल लोकसाहित्याची परंपरा सांगणारी त्यांच्या कविता आहे. ग्रामीण जीवनाचं वास्तव चित्रण मांडणारी कविता आहे. ग्रामीण स्त्री दुःखाला वाचा फोडणाऱ्या त्यांच्या कविता आहे. स्त्री मनाची उकल मांडणारी कविता आहे. त्यांचा एक दुसरा काव्यसंग्रह आहे धक. त्या काव्यसंग्रहातून त्यांनी स्त्री मनाची उकल त्या काव्यातून कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे कृषी संस्कृतीच्या प्रेरणेमधून आकाराला आलेल्या त्यांच्या कविता आहे. कवयित्री उच्च शिक्षित तरीही मातीत राबणारी मातीत काम करणारी ही स्त्री आहे. कल्पना दुधाळ यांनी देशीवादाची जी परंपरा आहे त्या सांगणाऱ्या कविता यातून मांडलेल्या आहेत. कल्पना दुधाळांच्या कारण ग्रामीण साहित्यामध्ये लेखन करणाऱ्या बहिणाबाई चौधरीनंतर त्यांचंच नाव या ठिकाणी घेता येऊ शकेल. कारण देशीवादाची परंपरा त्यांच्या कवितेतून आपल्याला बघायला मिळते. त्यांच्या कवितेत जागतिकीकरण, शहरीकरण, औद्योगिकरण या साऱ्या गोष्टींवर भाष्य करणाऱ्या त्यांच्या त्या कविता आहेत. या सर्व त्यांच्या काव्यसंग्रहातल्या कवितांचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येते. कल्पना दुधाळांच्या विषयी आणखी एक सांगायचं म्हणजे त्यांची जी कविता आज आपण बघतो आहोत त्या कवितेचं शीर्षक आहे रोज मातीत. या कवितेचं वैशिष्ट्य काय? या कवितेचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे हे एक लोकगीताची परंपरा सांगणारी ही कविता आहे. एक साध्या सोप्या आणि समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी आपले काव्य मांडलेलं आहे. ग्रामीण स्त्री जीवनाचं चित्रण करणारी ही कविता आहे. ग्रामीण स्त्री कशा पद्धतीने घरामध्ये राबतेच, त्याचबरोबर शेतातही तिला काम करावं लागतं आणि शेतामध्ये काम करत असताना जो आलेला अनुभव आहे तो अनुभव या कवितेतून कवयित्री मांडतात. तिसरं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे शेती आणि मानवी जीवन यांचा अनुबंध मांडणारी ही कविता आहे. शेती आणि मानवी जीवन आपल्याला माहिती आहे की शेतकरी शेतामध्ये राबतो, आपलं धान्य त्या ठिकाणी पिकवतो आणि एक जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे शेताचं आणि मानवी जीवनाचा एक अनुबंध, एक वेगळ्या प्रकारचा अनुबंध त्यांच्या ह्या कवितेतून बघायला मिळतो. त्याचबरोबर रोज मातीत या कवितेतून सूक्ष्म निरीक्षणातून आकाराला आलेली ही कविता आहे. कल्पना दुधाळांनी आपल्या कवितेतून मांडताना त्यांनी सांगितलं की मी नित्यनियमाने शेतामध्ये काम करत असताना मला एक सहज अशा प्रकारची सुचलेली ही कविता आहे आणि त्यामुळे
अगदी शेतामध्ये काम करत असताना मग शेतीतलं जी कामं आहेत ती सर्व प्रकारची कामं स्त्रियांनाही करावी लागतात आणि ती कामं करत असताना सूक्ष्म निरीक्षणही त्या करत असतात आणि त्या सूक्ष्म निरीक्षणातूनच ही कविता या ठिकाणी आकाराला आलेली आहे. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण शब्दकळा आणि प्रमाण भाषा यातून साकार झालेली कविता आहे. या कवितेतले जर आपण शब्दरचना बघितली तर ती ग्रामीण भागातली ग्रामीण बोलीभाषा या ठिकाणी बघायला मिळते आणि त्यामुळे ग्रामीण बोलीभाषा आणि मराठी प्रमाण भाषा यांच्यातून साकार झालेली ही कविता या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे मातीची सर्जनशीलता, स्त्रीची सर्जनशीलता व कवयित्रीच्या कवितेची निर्मितीशीलता यांची सांगड घालणारी कविता. तर मातीची सर्जनशीलता, आता रोज माती शीर्षकातूनच आपल्याला कळतं की मातीमध्ये काम करत असताना आलेला अनुभव आणि स्त्रीची सर्जनशीलता, कारण स्त्रीने आपलं अनुभव या कवितेतून मांडलेला आहे आणि कवयित्रीच्या भावना, त्यांची निर्मिती क्षमता आपल्याला या कवितेतून बघायला मिळते. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्रीची विविध रूपं, तिच्यातील लौकिकतेचे जे काही वर्णन आहे तेही आपल्याला या ठिकाणी कवितेतून पाहायला मिळते. कारण स्त्रीची जी विविध रूपं आहे ती रूपंही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. मी आणि बाई दुहेरी स्तरावर कवितेची मांडणी आहे. एक बाई म्हणून शेतामध्ये काम करत असताना कवयित्री स्वतःचा मीपणाही त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न त्या करत आहे. रोज ग बाई या शब्दाची पुनरावृत्ती ग या स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा शब्द आपल्याला ह्या कवितेतून बघायला मिळतो. कारण या कवितेतून एक ज्याला आपण म्हणूया की सहज बोलता बोलता जी सुचलेली ही कविता आहे आणि त्यांच्या स्त्रियांच्या बोलण्यामध्ये ग हा शब्द अगदी जिव्हाळ्याचा, काय ग, कसं ग, या पद्धतीने त्याच्यातून त्यांचा जिव्हाळाही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. एक अकारांत क्रियापदांचाही वापर या कवितेतून पाहायला मिळतो. अशा प्रकारे रोज माती या कवितेतली वैशिष्ट्य आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगता येते. आता आपण कवितेचं वाचन करूया. कवितेचं वाचन करत असताना कविता अगदी तालासुरात, कारण हे लोकगीताची परंपरा सांगणारी ही कविता आहे आणि त्यामुळे सहज आपल्याला या कवितेची चालही लावता येऊ शकते. सरी वाफ्यात कांदे लावते बाई लावते, नाही कांदे ग जीव लावते बाई लावते. सरी वाफ्यात कांदा लावते बाई लावते, नाही कांदा ग जीव लावते बाई लावते. काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत ग मी नांदते बाई नांदते. तिसरं कडवं आहे. या कडव्यातून कवयित्री पुढे सांगतात, ऊस लावते बेन दाबते बाई दाबते, नाही बेन ग मन दाबते बाई दाबते. ऊस लावते बेन दाबते बाई दाबते, नाही बेन ग मन दाबते बाई दाबते. कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते, कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते, रोज मातीत ग मी ग नांदते बाई नांदते.
रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. शेवटचं कडवं आहे. उन्हा ताणात रोज मरते बाई मरते. उन्हा ताणात रोज मरते बाई मरते. हिरवे होऊन मागे उर